गुड मॉर्निंग. आपलं क्रॉप सायन्स पेपर नंबर 1 त्याच्यामधील जे लेक्चर्स आहे आणि तो चॅप्टर्स आहे तो आहे मॅन्युअर्स. क्रॉप सायन्स पेपर नंबर 1 चॅप्टर पहिला जो आहे चॅप्टर नंबर 6 आहे तो आहे मॅन्युअर्स. ठीक आहे, तर आपण मॅन्युअरच्या संदर्भातल्या मॅन्युअरचे डेफिनेशन बघितले. तर डेफिनेशन काय आहे की manure is a well decomposed residue from animal shed and yard, including both animal excerta and plant residue. Manure is a well decomposed residue from animal shed and yard, including both animal excerta and plant residue. म्हणजे आपण ज्याला की शेणखत म्हणू किंवा आपण पालापाचोळा असेल तर पालापाचोळा शेण गाई म्हशीचं शेण असेल आणि पालापाचोळा असेल तर ह्याच्यापासून जे खतं तयार होतात त्याला मॅन्युअर्स असे म्हटलं जातं. शेणखत असेल किंवा गाईचा म्हशीचं शेणखत असेल, तसेच आपल्या उकरड्यामध्ये साठलेला पालापाचोळा असेल तर ते पालापाचोळा कुजवून त्यापासून जे तयार होतात त्याला मॅन्युअर्स असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण म्हणतो की फार्म यार्ड मॅन्युअर बघितलं. तर फार्म यार्ड मॅन्युअर म्हणजे शेतामध्ये तयार होणारं. फार्म यार्ड मॅन्युअर इज अ मिक्सचर ऑफ कॅटल डंग, युरिन, लिटर्स और ब्रीडिंग मटेरियल, पोर्शन ऑफ फॉडर नॉट कंज्युम्ड बाय कॅटल अँड अदर डोमेस्टिक वेस्ट लाईक ॲश. ठीक आहे, तर कॅटल डंग म्हणजे शेण असेल, युरिन म्हणजे मूत्र असेल, लिटर और ब्रीडिंग मटेरियल्स जे की जे फॉडर्स जे खाद्य त्या जनावरांनी खाल्लेलं नाही, जे खाद्य त्या जनावरांनी खाल्लेलं नाही हे सगळे खाद्य हे आपल्याला FYM म्हणजे फार्म यार्ड मॅन्युअर्स याच्यामध्ये ग्राह्य धरले जातात. FYM म्हणजे फार्म यार्ड मॅन्युअर. त्याच्यानंतर काय म्हणते बघा की फार्म यार्ड मॅन्युअर्समध्ये कसं कंटेंट्स असतात. त्याच्यामध्ये 0.5% नायट्रोजन असतं, 0.3% फॉस्फरस असतं आणि 0.5% हे पोटॅशियम असतं. म्हणजे थोडक्यात FYM म्हणजे शेणखताचा एक प्रकार आहे. फार्म यार्ड मॅन्युअर म्हणजे शेणखतच आहे असं आपण म्हणूया. तर 0.5% नायट्रोजन, 0.3% फॉस्फरस आणि 0.5% पोटॅशियम अशा परिस्थितीमध्ये असते. 0.5% नायट्रोजन, 0.3% फॉस्फरस आणि 0.5% पोटॅशियम. तर हे आलं FYM म्हणजे फार्म यार्ड मॅन्युअर. ठीक आहे, त्याच्यानंतर असं बघा की आपण काय म्हणतो की फॅक्टर्स अफेक्टिंग कंपोजिशन ऑफ FYM म्हणजे फार्म यार्ड मॅन्युअर जे आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा परिणाम होत असतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सोर्स ऑफ मॅन्युअर बघितलं. फूड ऑफ ॲनिमल म्हणजे जर जे फूड्स आहे जे खाद्य तर त्याच्यामध्ये जर प्रोटीनचं प्रमाण जास्त असेल तर त्याच्यामधून जे डंग्स असतील, त्याचं शेण असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीनचं प्रमाण हे जास्त असतं. रिचर द फूड प्रोटीन रिचर विल बी द डंग इन अ नायट्रोजन कंटेंट. तर त्या डंग्समध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त असतं. ठीक आहे, त्याच्यात एज म्हणलं आहे. फूड ऑफ ॲनिमल झालं का एज अँड कंडिशन ऑफ ॲनिमल. तर त्याचं वय कसं असेल त्याच्यातून जे नायट्रोजन आहे ते कितपत बाहेर त्याच्या शेणामध्ये किती प्रमाणात नायट्रोजन असेल त्याचं प्रमाण ठरलेलं आहे. फंक्शन ऑफ ॲनिमल ते काय काम करतात त्याच्यावरती डिपेंड आहे. त्याच्यानंतर नेचर अँड पोर्शन ऑफ लिटर, नंतर प्रिझर्वेशन ह्या गोष्टीवरती त्याचं जे डंग असेल म्हणजे शेण असेल तर शेणामधून येणारे जे नायट्रोजन किती प्रमाणात बाहेर येतं त्या गोष्टी या ठिकाणी कळून जातात. ठीक आहे, तर प्रिपरेशन आणि मेथड्स ऑफ FYM. प्रिपरेशन म्हणजे जे फार्म यार्ड मॅन्युअर आहे तर ते फार्म यार्ड मॅन्युअर जे आहे ते कशा पद्धतीने तयार करायचं त्याच्या मेथड्स या ठिकाणी आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे हीप मेथड, दुसरी आहे पीट मेथड आणि तिसरी आहे बॉक्स मेथड. हीप, पीट आणि बॉक्स. ठीक आहे,
तर हे बघा की आज जर पहिल्यांदा आपण जर बघितलं तर हीप मेथड त्याच्यामध्ये काय म्हणलं आहे की इन दिस मेथड फार्मर नॉर्मली स्टोर डंग अँड लिटर इन अ एक्सपोज्ड हीप अबोव द ग्राउंड. म्हणजे असं समजा की आपलं आपण जे शेण असेल गाई म्हशीचं जे शेण असेल किंवा लिटर्स म्हणजे अजून तिथलं जे आपल्या गोट्यातलं जे पुन्हा वेस्ट असतील तर ते काय करतो आपण की आपल्या गोट्याच्या आजूबाजूला एखादा उकिरंडा असल्यासारखे उकिरंडा तयार करतो आणि त्याच्यामध्ये ते आपण शेण किंवा ते जे वेस्ट असेल पालापाचोळा असेल जे की गायीनी म्हशीनी खाल्लेलं नाही ते सगळा वेस्ट आपण त्या ठिकाणी पालापाचोळा त्याच्यामध्ये टाकत असतो. ठीक आहे. तर ते काय झालं हीप मेथड. काय म्हणली की इन दिस मेथड फार्मर नॉर्मली स्टोर डंग अँड लिटर इन एक्सपोज्ड हीप अबोव द ग्राउंड असेल तर ग्राउंडच्या वरती अशा पद्धतीचं एक हीप तयार केलं जाईल, असा एक थर तयार केला जाईल. गाई म्हशीचं जे शेण असेल त्याच्यापासून अशा पद्धतीचा थर या ठिकाणी तयार केला जाईल. ठीक आहे. तिथं काय म्हटलं की अबोव द ग्राउंड्स म्हणजे जमिनीवरती अशा प्रकारचा थर केला. तर आपण एक नॉर्मल गोष्ट आहे बघा की त्याच्यामध्ये आपण काय करतो की समजा गाईचं म्हशीचा आपण गोठा असेल तर त्या गोट्याच्या बाजूलाच आपण अशा पद्धतीचा एक स्टोर करण्यासाठी एक साईटला आपण अशा पद्धतीचा एक उकिरंडा तयार केलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे वेस्ट येणार आहे जे काही शेण वगैरे येणार आहे तर ते सगळं शेण तिथला पालापाचोळा तिथली सगळी जी घाण असेल तर ते आपण त्या उकिरंड्यामध्ये टाकत असतो. तर ती आली हीप मेथड. ठीक आहे. तर काय म्हणलं की फक्त त्याचं काय प्रॉब्लेम आहे की दिस इज डिफेक्टिव्ह अँड लीड्स टू लार्ज लॉस ऑफ न्यूट्रियन्स फ्रॉम मॅन्युअर. ठीक आहे. तर ते आपण जी मेथड्स आहेत तर ती मेथड आहे डिफेक्टिव्ह आहे. डिफेक्टिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये काय डिफेक्ट आहेत त्याच्यामध्ये काय कमतरता आहेत. तर कसली कमतरता आहे की त्याच्यामुळे काय म्हटलं की लार्ज लॉस ऑफ न्यूट्रियन्स फ्रॉम मॅन्युअर्स. जे मॅन्युअर्स आहेत त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात न्यूट्रियन्स पोषक तत्व आहे तर त्याचा लॉसेस होतो, नष्ट होऊन जातं. द लार्ज लॉसेस ऑफ न्यूट्रियन्स फ्रॉम द मॅन्युअर. काय म्हटले. ठीक आहे. नो अटेम्प्ट इज मेड टू आयदर कलेक्ट युरिन इन अ टँक और सोप इट इन अ बिडिंग ऑफ अ लिटर्स. तर काय म्हटले की आपण काय करतो की हे सगळं उकिरण्यामध्ये टाकत असतो हे शेण, परंतु इथं नो अटेम्प्ट्स म्हणजे युरिन कंटेंट असेल किंवा जे गोमूत्र असेल तर ते गोमूत्राचा कुठं वापर केला जातोय का नाही ह्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी कुठलीही काळजी घेत नाही. ते गोमूत्र जे असेल ते आपण उकिरण्यामध्ये सगळ्याच गोष्टी टाकून देत असतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जे गाईचं गोमूत्र असेल म्हशीपासून येणारं जे गोमूत्र असेल तर त्याचंसुद्धा कंटेंट कुठं आहे ते कुठं आपण वापरलं जात नाही. त्याच्यामुळं न्यूट्रिएंट लॉसेस म्हणजे जे पोषक तत्व असतात जे की आपल्याला आपल्या शेतामध्ये आपल्या पिकांसाठी ज्या गोष्टी द्यायच्या तर ते न्यूट्रिएंट लॉसेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असतात. तर हीप मेथड्समध्ये जास्त प्रमाणात न्यूट्रिएंट लॉसेस होत असल्यामुळे ही मेथड्स ही जी पद्धत आहे ती जास्त इफेक्टिव्ह नाही, त्याचा जास्त प्रभाव होत नाही. ठीक आहे. तर ही आली हीप मेथड ऑफ FOM प्रिपरेशन मेथड ऑफ FOM. तर त्याच्यामध्ये आहे हीप मेथड्स. त्याच्यानंतर दुसरी आहे पीट और ट्रेंच मेथड. काय म्हणले की इन दिस मेथड साइज ऑफ 6 मीटर बाय 155 मीटर बाय 1 मीटर. ठीक आहे. तर लांबी रुंदी जाडीचं असं 6 मीटरचं 1.5 मीटरचं आणि 1 मीटरचं अशा पद्धतीचं एक आपल्याला बॉक्स तयार करायचा. ऑल अवेलेबल मटेरियल ऑफ अ फार्म इज हीप्ड नियर कॅटल शेड. सम पोर्शन ऑफ लिटर इज स्प्रेड ऑन फ्लोर ऑफ कॅटल शेड इन इव्हिनिंग फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ युरिन. ठीक आहे. तर काय म्हटलं की ऑल अवेलेबल मटेरियल्स फ्रॉम द फार्म इज हीप्ड नियर द कॅटल शेड. ठीक आहे. तर हे जे मटेरियल्स असतील आपल्या फार्ममधून आपल्या शेतामधून जे काय काय मटेरियल्स खराब येतील किंवा काय पालापाचोळा असेल जो चगाळा असेल तर ते सगळं काय करायचं की हीप्ड नियर द कॅटल शेड. तर तो जो पालापाचोळा असेल
ठीक आहे. आणि त्या ज्या गोष्टी आहेत ते सगळ्या आपल्या एका कॅटल शेडच्या साईडला तसा असा एक ढीग तयार करून ठेवायचा. आणि सम पोर्शन ऑफ लिटर इज स्प्रेड ऑन अ फ्लोर ऑन द ऑफ द कॅटल शेड इन इव्हिनिंग फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ युरिन. म्हणजे रात्री जे काय गाईचा गोठा असेल तर त्या गाईच्या गोठ्यामध्ये ते सम ऑफ द लिटर्स म्हणजे काय ठराविक पालापाचोळ्याचा काय ठराविक घाण असेल तर ती काय करायची की ती आपल्या गोठ्यामध्ये स्प्रेड करून ठेवायची. स्प्रेड करून म्हणजे त्या ठिकाणी पसरवायची. तर त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे जे युरिन आहे, युरिन म्हणजे गोमूत्र आहे, तर ते युरिन रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस गाईचं गोमूत्र वगैरे असेल तर ते त्याच्यामध्ये साठवलं जातं. एव्हरी डे द युरिन सोक्ड लिटर्स आणि डंग इज वेल मिक्स्ड अँड पुट इन अ मॅन्युअर फॉर ट्रेंचिंग. ठीक आहे. तर ते जे युरिन्स असेल तर ते योग्य पद्धतीने त्याच्यामध्ये सोक म्हणजे मिक्स होतं. ठीक आहे. तर एक साधी मेथड आहे तर पीट और ट्रेंच मेथड अशी साधी असलेली एक पद्धत आहे की FYM कशा पद्धतीने आपण या ठिकाणी साठवू शकतो. तर त्याची एक साधी ही मेथड या ठिकाणी दिलेली आहे ती म्हणजे पीट मेथड. पहिली आहे हीप मेथड, दुसरी आहे पीट मेथड किंवा ट्रेंच मेथड. त्याच्यामध्ये काय झालं की एक बॉक्स तयार केल्यासारखं असतील की आपल्या घरामध्ये असं एक उकिरंडा तयार करतानाच अशा पद्धतीचं तयार करायचं की ज्याच्यामध्ये आपण हे पालापाचोळा वगैरे टाकून त्याच्यासोबत जे गोमूत्र असेल, गाईचं गोमूत्र असेल किंवा रात्री आपण पालापाचोळा गोठ्यामध्ये पसरवायचा आणि गाईचं असणारं गोमूत्र असेल, जनावरांचं जे गोमूत्र असेल तर त्या पालापाचोळ्यावरती पडलं जातं आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे काही न्यूट्रन्स कंटेंट असतील, जे पोषक तत्व असतील ते आपल्या त्यापासून आपल्याला एक योग्य पद्धतीचं FYM म्हणजे फार्म यार्ड मॅन्युअर हे मिळू शकेल. त्याच्यानंतर पुढची मेथड आहे की बॉक्स मेथड. ठीक आहे. तर बॉक्स मेथडमध्ये काय आहे, तर बॉक्स मेथड कशी आहे बघा की ह्याच्यामध्ये काय केलं जातं की इन दिस मेथड कॅटल शेड इटसेल्फ इज यूज्ड फॉर प्रिपेरिंग अँड स्टोरिंग FYM. काय म्हणते की कॅटल शेड जो जनावरांचा गोठा असेल इन दिस मेथड कॅटल शेड इटसेल्फ इज यूज्ड फॉर प्रिपेरिंग अँड स्टोरिंग FYM. जनावरांचा जो गोठा असेल तर त्या गोठ्याचाच उपयोग FYM म्हणजे फार्म यार्ड मॅन्युअर हे स्टोरिंग करण्यासाठी केला जातो. जनावरांचा जो गोठा असेल त्या गोठ्याचा उपयोग FYM स्टोरिंगसाठी या ठिकाणी केला जातो. द फ्लोअर शेड इज डंग 60 to 90 cm बिलो द ग्राउंड लेवल and leaves, straw and other residues are spread daily on the floor to absorb urine. की काय म्हणले की 60 ते 90 सेंटीमीटर आपलं जे शेड असेल तर त्याच्यामध्ये 60 ते 90 सेंटीमीटर लिव्ज म्हणजे पालापाचोळा असेल, पानं असेल, स्ट्रॉ म्हणजे खराब झालेल्या काय गोष्टी असतील किंवा आपण समजा वैरण वगैरे टाकतो तर त्याच्यामधल्या ज्या बारीक जे असतील त्याला स्ट्रॉ म्हटलं जातं. आपण बारीक त्याचं जे ते बारीक वैरण जे करत असतो तर त्याला आपण स्ट्रॉ म्हटलं जातं. ठीक आहे. आणि हे जे सगळे रेसिड्यूज असतील, हे सगळे खराब झालेले जे रेसिड्यूज असतील तर हे काय करायचे की straw and other residues are spread daily on the floor to absorb urine म्हणजे ते मूत्र असेल तर ते मूत्र ॲब्सॉर्ब करण्यासाठी हे सगळं त्याच्या खाली त्या शेडवरती स्प्रेड केलं जाईल, त्या शेडवरती स्प्रेड केले जातील. द फ्लोअर शेड इज डंग 60 to 90 cm below the ground level and leaves, straw and other residues are spread daily on the floor to absorb urine. हे सगळे युरिन आहे, मूत्र आहे, ते ॲब्सॉर्ब करण्यासाठी अशा पद्धतीची व्यवस्था केली जाईल. ठीक आहे. द लिटर्स अँड डंग आर ट्रॅम्पल्ड अंडर द फीट ऑफ ॲनिमल टायड इन द शेड. द मॅन्युअर इज डंग आउट when sunk portion rise slightly over the ground level.
दिस इज अन अनएरोबिक मेथड व्हिच प्रिझर्व द न्यूट्रियंट्स. तर बघा बॉक्स मेथड मध्ये काय करायचं असते की 60 ते 90 सेंटीमीटरचा एक असा आपल्या गोट्यामध्ये एक असा खड्डा असावा आणि तो अशा 60 ते 90 सेंटीमीटरचा असा एक पोर्शन तयार करून ग्राउंडच्या खाली अशा पद्धतीचे एक पोर्शन तयार करायचं, म्हणजे अशी चर काढल्यास अशी 60 ते 90 सेंटीमीटरची. आणि त्याच्यामध्ये काय करायचं की त्याच्यामध्ये जे आपल्या शेतामधील जे लिव्स असतील, लिव्स म्हणजे पालापाचोळा असेल, केर कचरा असेल, तर तो सगळा केर कचरा, स्ट्रॉ, लिव्स, हे जे रेसोलिव्स असतील हे सगळे तिथे पसरायचे. त्याच्यावरती हे जनावर असतील ते जनावरांना त्यावरती बांधलं जाईल. द फ्लोअर शेड डंग 60 to 90 cm below the ground levels and leaves, straw and other residue are spread daily on the floor to absorb urine. जर ह्या गोष्टी असतील ना तर त्याच्यावरती स्प्रेड केल्या जातील. तर त्या गोष्टी स्प्रेड म्हणजे पसरवल्या जातील. म्हणजे आपल्या शेतामधला असलेला पालापाचोळा हा आपण गाई म्हशीचा जो गोठा असेल त्या गोट्यामध्ये स्प्रेड करायचं. म्हणजे काय होईल की जनावर असतील तर त्याच्यावरती ते नाचून किंवा त्यांचं जे शेण असेल किंवा ते गोमूत्र असेल तर ते सगळं त्या पालापाचोळ्यामध्ये पडणार आणि ते सोक म्हणजे ते भिजून लागणार, त्याच्यामध्ये भिजून निघणार. टू ॲब्सॉर्ब युरिन. द लिटर डंग्स आर ट्रॅम्पल्ड अंडर द फीट ऑफ ॲनिमल. म्हणजे त्या पायाखाली, त्या जनावरांच्या पायाखाली तर हे सगळे जे डंग्स असेल, म्हणजे शेण असेल किंवा हे गोमूत्र असेल, हे सगळं तर त्याची कुट्टी होत असते. ते पूर्णपणे ते सगळं असेल ते पूर्णपणे ओले होऊन त्याच्यामध्ये न्यूट्रियंट्स म्हणजे पोषक तत्वे तयार होत असतात. तर ते काय म्हणलं की तो जो पालापाचोळा असेल तर त्या मूत्र वगैरे जे असेल तर त्याच्यामध्ये पूर्णपणे भिजून जाईल. ठीक आहे. आणि ती जी मेथड्स असेल तर त्या मेथड्सला काय म्हटलं जातं की अनएरोबिक. दिस इज अन अनएरोबिक मेथड्स व्हिच प्रिझर्व द न्यूट्रियंट्स. ही जी मेथड्स आहेत ती अनएरोबिक मेथड्स म्हणून या ठिकाणी तिची गणना केली जाते. ही जी मेथड्स आहे ती अनएरोबिक मेथड्स आहे. दिस इज अन अनएरोबिक मेथड्स व्हिच प्रिझर्व द न्यूट्रियंट्स. ही अनएरोबिक मेथड्स आहे की त्याच्यामध्ये न्यूट्रियंट्स आहे, पोषक तत्व आहेत, तर हे योग्य पद्धतीने साठवून प्रिझर्व करून ठेवले जातात. तर ही बॉक्स मेथडमध्ये काय आहे की इन दिस मेथड्स कॅटल शेड सेल्फ युजल फॉर स्प्रेड आणि स्टोरिंग ऑफ FIM. ठीक आहे. तर 60 तर ह्याच्यामध्ये बॉक्स मेथडमध्ये काय केलं जातं की 60 ते 90 सेंटीमीटरचं आपण जे फ्लोअर असेल किंवा जे ग्राउंड असेल ते मैदान असेल तर त्याच्या खाली 60 ते 90 सेंटीमीटर खाली थोडंसं खोदायचं आणि ते अशा पद्धतीचे तयार करायचे की त्याच्यामध्ये जनावर आपण त्या शेडमध्ये खूप पद्धतीने बसवू शकू. आणि त्या जनावरांना त्याच्या खाली पालापाचोळा वगैरे हातरायचा आणि तो जो पालापाचोळा आहे त्याच्यामध्ये जनावरं जे आहेत ते पूर्णपणे नाचून त्याच्यापासून तो पालापाचोळा असेल किंवा त्याच्यामध्ये शेण पडेल, त्याच्यानंतर गोमूत्र पडेल आणि ह्या सगळ्यापासून जे खत तयार होईल त्याला आपण बॉक्स मेथड असं म्हणलं जातं. आणि त्याच्यामधून FIM हे जास्त प्रमाणात तयार होईल. तर ते काय की ती जी मेथड आहे ती अनएरोबिक आहे. अनएरोबिक मेथड्स व्हिच प्रिझर्व द न्यूट्रियंट्स. ही जी अनएरोबिक मेथड्स आहे म्हणजे या मेथड्समध्ये अशा पद्धतीमध्ये ऑक्सिजनचा सप्लाय होत नाही. या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता असते, ऑक्सिजनचा नसतो. अशा मेथड्समध्ये ऑक्सिजन नसतो. दिस इज अनएरोबिक मेथड्स. ह्याच्यामध्ये हवेचा संपर्क येत नाही. दिस इज अनएरोबिक मेथड्स ऑफ रिस्पिरेशनची ही अनएरोबिक मेथड्स आहे. ह्याच्यामध्ये हवेचा संपर्क येत नाही. ठीक आहे. ही आली बॉक्स मेथड. त्याच्यानं आपण पुढचं बघाय की कंपोस्ट. तर कंपोस्ट काय आहे तर कंपोस्टची आपण डेफिनेशन बघा. तर सेकंड आहे
कंपोस्ट, COMPOST, कंपोस्ट.